लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. कारण लाडक्या बहिणींना थोड्याच वेळात जानेवारीचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अगदी 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले बँकांना आदेश. आता कोणत्याही क्षणी बहिणींना मेसेज येणार. बहिणींनो, तुम्ही मेसेज नक्की चेक करा. आणि मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेली आहे की जानेवारीचे पैसे सगळ्या बहिणींना मिळणार नाही, कारण जानेवारीचा हप्ता 4 नियमांनुसार सुरू करण्यात आलेला आहे. सरसकट सगळ्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. जर तुम्हाला 1500 रुपयांचा मेसेज आला नसेल तर कान देऊन 10 सेकंद ही माहिती ऐका. कारण की तुम्ही जर हे 4 नियम पाळले नाही आणि जर हे एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे लगेच जमा केलं नाही तर तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये मिळणार नाहीतच, पण तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बेदखल करण्यात येईल. लक्षात घ्या, 18 फेब्रुवारीला जानेवारीच्या निधी वितरणासाठी GR सरकारने दिला होता आणि या GRमध्ये लाडक्या बहिणींसाठी नवीन 4 नियम सांगितले गेले होते आणि त्यानुसारच आता 23 फेब्रुवारीपासून लाडक्या बहिणींना पैसे जे आहे ते वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. GR आला आहे, पैसे येणार आहेत, पण त्याचबरोबर काही नियमसुद्धा सांगण्यात आलेले आहे. आणि या GRमध्ये जे काही नियम सांगितलेले आहे ते नियम तुम्ही कुठेच पाहिले नसतील तर हे 4 नियम पहिल्यांदा वाचा आणि मगच तुम्ही पुढच्या तुमचे पैसे येणार की नाही त्याची वाट बघा. आता पहिला जर नियम बघायला गेला तर 4 चाकी गाडीचा आहे. कोणी सरकारी नोकरीला असला की लाभ बंद आहे का? पण आता तसं होणार नाही आहे. त्या GRमध्येच लिहिलं आहे की ज्यांच्या घरामध्ये आता TV आहे, फ्रीज आहे, मोटरसायकल आहे, अशा प्रकारच्या बहिणींना देखील आता प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा, तुमचे हक्काचे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात, कारण की या GRमध्ये अटी टाकण्यात आलेल्या आहे. त्या अटी बहिणींना माहीत नाही आहेत आणि त्या अटींमुळेच बहिणी आता अपात्र होणार आहे. जवळपास 86 लाख महिला अपात्र करण्याची GR जो आहे ती कारवाईसुद्धा सुरू झालेली आहे. आता जर तुम्हाला यामधून बेदखल व्हायचं नसेल तर हे एक कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे. हे जर तुम्ही दिलं तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा एकही रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकत नाही. तसेच ज्या बहिणींचे पैसे मागचे राहिलेले आहेत, म्हणजे नोव्हेंबरचे, डिसेंबरचे किंवा सप्टेंबर ऑक्टोबरचे, तेही पैसे मिळणार नाहीत. जर हे कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर जमा केले नाही तर तुम्ही या 4 नियमात बसले नाही तर तुमचे मागचे पैसे देखील वसूल होऊ शकतात. सरकारने हा अचानक निर्णय घेतलेला नाही, तर हा निर्णय 18 फेब्रुवारीलाच घेतलेला आहे. पण बहिणींना हे कुठेच बघायला मिळालं नाही. बहिणींनी फक्त पहिला हप्ता सोडणार आहे, निधी मंजूर झाला आहे असं झालं आहे. पण पहा, नुसता निधी मंजूर झाला हे पाहून चालणार नाही. 4 नियम आहे त्यांचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते महत्त्वाचं कागदपत्र जे आहे ते अंगणवाडी ताईंकडे किंवा सेविकांकडे सगळ्यांना जमा करायचं आहे. ते कोणतं कागदपत्र आहे ते जमा केल्याशिवाय हप्ते जमा होणार नाहीत, हे तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल. बघा, 86 लाख महिलांच्या खात्यावर कुठलाही मेसेज येणार नाही. 86 लाख महिलांचे पैसे बुडणार आहेत, हे जवळपास आता फिक्स झालं आहे. मग 86 लाख महिलांमध्ये तुमचं नाव जाऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण लक्षात घेऊन बघा. हा तुमचा तोटा थोडा नाही आहे. 1500 रुपये एका महिन्याचे म्हणजे एका वर्षाचे 18,000 रुपये आणि 5 वर्षांचे जवळजवळ 90,000 रुपये, म्हणजे तुमचं 90,000 रुपयांचं नुकसान होऊ शकतं आणि तुमचे मागचे पैसे देखील वसूल केले जाऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जानेवारीचा हप्ता आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये देण्यात येतोय, कोणते 4 नियम तुम्हाला पाळायचे आहे. नियम खूप महत्त्वाचे आहे. यातला एक नियम आधार कार्डच्या संदर्भातला आहे, तर दुसरा नियम हा तुमच्या बँक खात्याच्या संदर्भातला आहे. प्रत्येक महिलेने बँक खातं काढलं आहे आणि बँक खात्याला आधार कार्ड हे प्रत्येक महिलेकडे जॉईन आहे. तिसरा नियम जो आहे तो पॅन कार्डचा आहे. चौथा नियम जो आहे तो रेशन कार्डचा आहे. अशा प्रकारचे नियम जे आहे ते लागू करण्यात आलेले आहेत आणि 5वा नियम हा सगळ्यात भयावह आहे. 5वा नियम हा कागदपत्रांचा आहे आणि ते कागदपत्र तुम्हाला सगळं काम सोडून पहिला अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे लागणार आहे. लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही पाहिली पाहिजे. बघा, या गोष्टीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कालपर्यंत वेगळ्या गोष्टी होत्या, आजपासून वेगळ्या गोष्टी, कारण की हप्ता सुरू झाला आहे आणि हप्ता सकाळी सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चेकवर सही झालेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे, एकदा का चेकवर सही झाली
बँकेकडे एकदा पैसा आला की बँक फक्त एक बटन दाबते आणि सगळ्या महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होते. सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे द्यायचे आहेत हे सांगितलेलं असतं. मग आजचे कोणते जिल्हे बँकांना सांगितले आहेत त्याची यादीसुद्धा आहे. कोणत्या महिलांनी आज वाट पाहायची आहे आणि कोणत्या महिलांनी आज वाट पाहायची नाही आहे. अन्यथा तुम्ही नुसता मोबाईल चेक करत बसाल, फोनपे गुगल पे चेक करत बसाल आणि तुम्हाला पैसे येणार नाही, मग तुम्ही नाराज होणार. तर तुम्हाला तेच सांगते की आजचे जिल्हे कोणते आहे, पण कोणत्या 4 नियमात तुम्हाला बसावं लागेल हे महत्त्वाचं आहे. कोणत्या 4 नियमांचं पालन करावं लागेल आणि कोणती महत्त्वाचं कागदपत्र लवकरात लवकर जाऊन तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करावं लागेल. तर लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही पहा, कारण की तुमचा लॉस हा खूप मोठा आहे. बघा, ते कागदपत्र आणि 4 नियम हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका, बंद करू नका, कारण की ही माहिती GR मधूनच सांगत आहे. आणि जो GR फक्त लोकांनी नाही बघितला पण वरवर माहिती ऐकली, न्यूज चॅनलला फक्त ऐकलं की 1,500 येणार, 3,000 येणार, कुणी म्हटलं 6,000 येणार, पण लक्षात घ्या 1ही रुपया येणार नाही जोपर्यंत तुम्ही हे कागदपत्र देणार नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी काल रात्री झालेल्या कॅबिनेट बैठकीत KYCच्या कामाचा आढावा घेतला. त्या तपासणीत असं दिसलं की अर्ध्यापेक्षा जास्त महिलांची KYC अजूनही बाकीच आहे आणि ज्यांनी केली आहे त्यांच्या माहितीमध्ये मोठ्या चुका सापडल्या. यामुळे ज्या महिलांच्या KYCमध्ये चुका आहेत त्यांचे पैसे थांबवले जाणार आहेत. तसंच ज्यांचं काम अजून बाकी आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलाय. आता ज्या स्त्रिया या 4 नियमांचं पालन करणार नाहीत आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते एक कागदपत्र देणार नाही, त्यांचे सगळे हप्ते रोखले जातील आणि आधी दिलेले पैसेसुद्धा सरकार परत घेऊ शकतं. प्रशासनाने महिलांच्या बाबतीत अत्यंत मोठा निर्णय घेतलाय, कारण सरकारच्या लक्षात आलंय की अनेक श्रीमंत महिलांकडे भरपूर पैसा आहे, घरात 4-5 मार्गांनी उत्पन्न येतं, घरचे सगळे लोक नोकरीला आहेत, स्वतःच्या 4 चाकी गाड्या आहेत आणि घरची परिस्थिती चांगली असूनही त्या लाभ घेत आहेत. सरकारने अत्यंत गुपचूप पद्धतीने काल तपासणीचा रिपोर्ट पाहिला असून त्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. म्हणूनच प्रशासनाने आता एका खास कागदपत्राची मागणी केली आहे. जर हे पत्र नसेल तर पुढचा एकही पैसा तुमच्या खात्यामध्ये पडणार नाही, असे आदेश स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारने नेमकं कोणतं कागदपत्र गरजेचं आहे, ते 4 नवीन नियम कोणते आहेत, कोणत्या महिला या तपासणीत अपात्र ठरल्या आहेत, KYCसाठी कोणती नवीन पद्धत आली आहे आणि KYC केलेल्या कोणत्या महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत, हे सगळं डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. जर तुम्हाला तुमचे पैसे नेहमीसाठी सुरू ठेवायचे असतील आणि दरमहा 1,500 रुपये खात्यात हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडणं ही तुमची मोठी चूक ठरू शकते. कारण या GR मधील नुकतीच माहिती जी आहे योजनेसंदर्भात ती आलेली आहे. बघा, सरकारने लाडक्या बहिणींसाठी नियमांची अंमलबजावणी केली आहे. 4 नवीन अटी घातल्या गेल्या असून कालच्या निर्णयानुसार एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे देणं सक्तीचं केलंय. आधी सगळ्या महिलांना सहजपणे पैसे मिळत होते, प्रत्येक जिल्ह्यात वाटप होत होतं, पण सरकारने आता पैसे वाटण्याच्या पद्धतीत बदल केलाय. गुपचूप केलेल्या तपासणीमध्ये अनेक महिला अशा सापडल्यात ज्या मुळातच अपात्र आहेत तरीही पैसे घेत आहेत. अशा खोट्या लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 4 नवीन नियमांची चाळणी लावली आहे आणि या चाळणीतून ज्या पात्र ठरतील, जे हे कागदपत्र जमा करतील त्यांनाच पैसे द्या, असे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत. लाडकी बहीण योजनेवर सरकारचा खूप पैसा खर्च होत होता, खूप निधी वाटावा लागत होता आणि हा खर्च कमी करण्यासाठी आता लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचं प्लॅनिंग केले. सुरुवातीला महिन्यांची संख्या खूप मोठी होती, आजवर सर्वांना पैसे दिले गेले, पण आता नवीन अटी लागू केल्या आणि तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र मागितलं आहे. आता आपण एकामागून एक 4 नियम कोणते आहेत आणि ते कसे लागू होतील सगळ्यात आधी जाणून घेऊया. त्यानंतर कागदपत्र कशी जमा करायची, कुठून आणायची आणि लाभ चालू ठेवण्यासाठी नियमांचं पालन कसं करायचं हे सुद्धा सविस्तर पाहूया. सगळ्यात आधी तर आपण नियम बघूया. सरकारने जे 4 नियम आणि कागदपत्र अनिवार्य केले आहेत त्यातील पहिल्याच नियमामध्ये 70% महिला अडकण्याची भीती आहे. पहिला नियम आधार कार्डशी संबंधित असून नावामध्ये आणि जन्मतारखेमध्ये जर चुका असतील तर पैसे थांबवले जातील. दुसरा नियम रेशन कार्डचा असून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची KYC रेशन दुकानामध्ये जाऊन करणं बंधनकारक आहे. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. पॅन किंवा मग आधार लिंक असल्याने तुमच्या आर्थिक व्यवहारांवरून सरकार पात्र अपात्रतेचा निर्णय घेणार आहे. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा नियम बँक खात्यामध्ये आहे. जर बँक खाता आधारशी लिंक नसेल किंवा खात्यामध्ये व्यवहार नसेल तर चालू हप्ता तर जाईलच, पण जुन्या पैशांची वसुलीही होऊ शकते.
KYCसाठी सरकारने मुदतवाढ दिली असली तरी अनाथ, विधवा आणि परित्यक्त्या महिलांना कागदपत्रांची अडचण येत होती. अशा महिलांनी पतीचा मृत्यू दाखला, घटस्फोटाचे कागदपत्र किंवा अनाथ असल्याचं प्रमाणपत्र अंगणवाडी ताईंकडे जमा करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, केवळ फॉर्म भरून किंवा कागदपत्र देऊन काम संपत नाही. तुमच्या बँक खात्याचं लिंकिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं सर्वात महत्त्वाचं आहे. अन्यथा सरकार तुम्हाला कायमस्वरूपी अपात्र ठरवू शकतं. त्यामुळे ही माहिती गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करा. बहिणींनो, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण सत्य आहे. 18 फेब्रुवारीच्या GRमध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलं आहे की ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांचे बँक खात्याशी DBTसाठी लिंक नाही, त्यांचे पैसे कायमचे थांबवले जाणार आहे. नुसतं आधार लिंक करून चालणार नाही, ॲक्टिव्ह असायला हवं. अनेकांना वाटतं की माझे हप्ते आलेत म्हणजे पुढचे पण येतील, पण सरकारने आता फिल्टर लावायला सुरुवात केली आहे. 86 लाख महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं ओळखायचं? जर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मेसेज आला नाही तर समजून जा की तुमच्या अर्जामध्ये काहीतरी त्रुटी आहेत. आता लगेच कमेंटमध्ये सांगा की तुमचा डिसेंबरचा हप्ता मिळाला होता का, कारण ज्यांना डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांना जानेवारीचे 1500 रुपये मिळणं आता कठीण झालेलं आहे. आता सर्वात महत्त्वाच्या एका कागदपत्राकडे वळूया, जे आपल्याला अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे. बहिणींनो, हे कागदपत्र तुमचं अपडेट प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तुमचं रेशन कार्ड, KYC पावती. सरकारला आता हे पाहायचं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे ना, कारण अनेक महिलांनी फॉर्म भरताना जुने दाखले दिले होते. आता तुम्हाला हे पत्र सेल्फ डिक्लेरेशन लिहून द्यायचं आहे की माझ्या घरामध्ये कोणीही टॅक्स भरत नाही आणि माझ्या नावावर मोठी 4 चाकी गाडी जी आहे ती नाही आहे, असं मुख्यमंत्री साहेबांनी अगदी स्पष्ट केले. चुकीच्या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करा. जर तुम्ही अपात्र असूनही पैसे घेत असतील तर सरकारकडून तुमच्या हातातून ते पैसे परत काढून घेऊ शकतात. त्यामुळे ही माहिती हलक्यात घेऊ नका. एक छोटासा निष्काळजीपणा तुमच्या हक्काचे 1500 रुपये बुडवू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.